सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात. शुभप्रभात. दत्त माझा मी दत्ताचा. रचना श्री गुरुदत्त चरणी अर्पण. माऊलींनो, यावर्षीची दिवाळी 29 ऑक्टोबर मंगळवार धनत्रयोदशी आणि गुरुद्वादशी या दिवसापासून सुरू होत आहे. दिवाळीच्या दिवशी आपण माता लक्ष्मी, सरस्वती व बुद्धीचा दाता गणेशाची आपण पूजा करतो. दिवाळीतील लक्ष्मीपूजन जे करतात त्यांना वर्षभर माता लक्ष्मीच्या कृपेने सुख समृद्धी लाभते. तर असा हा हर्षोल्लासाचा सण दिवाळी आपण का साजरी करतो याबद्दल पुराणांमध्ये वेगवेगळ्या कथा सांगितल्या आहेत. त्या आपण थोडक्यात पाहणार आहोत. तत्पूर्वी एक लाईक दत्त माझा मी दत्ताचा साठी. माऊलींनो, चॅनल आवडल्यास, व्हिडिओज आवडल्यास अवश्य लाईक करावे, शेअर करावे आणि सबस्क्राईब करावे. तर आपण जर रामायणाचा काही भाग पाहिला तर रावणाचा वध केल्यानंतर जेव्हा भगवान प्रभू श्रीराम आपल्या पत्नी सीता आणि त्यांचा लहान भाऊ लक्ष्मण यांच्यासोबत अयोध्येला जेव्हा ते परत आले, त्या दिवशी संपूर्ण अयोध्यावासी हे खूप आनंदात होते आणि त्यांनी पूर्ण त्यांची जी अयोध्या नगरी आहे ती त्यांनी दिव्यांनी उजळून टाकली होती. तर अशा ह्या 14 वर्षाच्या वनवासानंतर प्रभू रामचंद्र अयोध्येत आगमन झाल्यामुळे आपण दिवाळी साजरी करतो असे म्हटले जाते. प्रत्येक गावामध्ये दिवे लावले जातात आणि तेव्हापासून अंधारावरती विजय मिळवणारा हा दिवाळ सण आपण दरवर्षी साजरा करतो. त्याचप्रमाणे जर आपण भगवान श्रीकृष्णाचा अवतार पाहिला तर भगवान श्रीकृष्णाने त्याची पत्नी सत्यभामा हिच्या मदतीने जो नरकासूर राक्षस होता त्याचा वध केला होता. आणि नरकासुराला एका स्त्रीच्या हातून मारण्याचा शाप मिळालेला असल्यामुळे सत्यभामाच्या हातून त्याचा वध झाला. त्या दिवशी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी ही तिथी असल्यामुळे आणि नरकासुराच्या दहशतीतून, त्याच्या जुलुमशाहीतून सगळ्यांना स्वातंत्र्य मिळाल्यामुळे याचा आनंद सर्व लोकांनी दीपोत्सव करून साजरा केला होता. त्यामुळे त्या दिवशीच्या दुसऱ्या दिवशी आपण दिवाळी साजरी करतो. त्याचप्रमाणे आपण पांडवाचा जर इतिहास पाहिला तर जेव्हा पांडव घरी परतल्याबद्दलची ही दिवाळीची ही कथा आहे की पांडवही काही दिवस वनवासात होते, हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. त्यानंतर त्यांचा वनवास संपवून जेव्हा पांडव घरी आले तेव्हाही आनंदाने सर्वांनी दिवाळी साजरी केली होती. त्यानंतर आपण जर लक्ष्मी मातेचा अवतार जर आपण पाहिला तर त्याच्याही संबंधित एक कथा आहे की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की समुद्र मंथनामधून माता लक्ष्मीने ब्रह्मांडात अवतार घेतला होता. हे देखील एक मुख्य कारण आहे. माता लक्ष्मी ही समृद्धीची आणि संपत्तीची देवी मानली आहे. त्यामुळे प्रत्येक घरामध्ये दिवा लावल्याबरोबर आपण लक्ष्मीची पूजा करतो, संध्याकाळी शुभंकरोती म्हणतो. तर हेच दिवाळी साजऱ्या करण्यामागे एक मुख्य कारण आहे असे पुराणात सांगितले गेले आहे. त्याचप्रमाणे आपण जर गुरु गोविंद सिंह यांचा इतिहास पाहिला तर मुघल सम्राट जहांगीराने 6वे शिष्य गुरु गोविंद सिंह यांच्याबरोबर 52 राजांना ग्वाल्हेर नावाच्या किल्ल्यामध्ये कैद करून ठेवले होते. तेव्हा जेव्हा हे गुरु गोविंद सिंह हे बंदिवासातून मुक्त झाले आणि आपल्याबरोबर बाकीचे जे 52 राजे होते त्यांचीही त्यांनी सुटका करण्याची मागणी केली. तर हरगोविंद सिंग यांच्या आदेशानुसार या बाकीच्या 52 राजांनाही कैदेतून मुक्त करण्यात आले. त्यामुळे शीख संप्रदाय हाही दिवाळ सण साजरा करतो. त्याचप्रमाणे मा कालीचे उग्र रूप जर आपण पाहिले तर एका आख्यायिकेनुसार जेव्हा माता पार्वतीने राक्षसाचा वध करण्यासाठी उग्र असे महाकालीचे जेव्हा रूप धारण केले होते आणि त्याचा वध केल्यानंतरही त्यांचा राग शांत होत नव्हता, मग महाकालीचा राग शांत करण्यासाठी स्वतः शंकर भगवान देवीच्या पायाशी झोपले. तेव्हा भगवान शंकराच्या स्पर्शाने मा कालीचे उग्र रूप शांत झाले. त्यांच्या स्मरणार्थ लक्ष्मीची पूजा सुरू झाली आणि त्याच रात्री काली त्याच्या उग्र रूपाची पूजा करण्याचाही नियम प्रचलित झाला. अशाप्रमाणे ह्या काही वेगवेगळ्या पौराणिक कथा आपण दिवाळीच्या संदर्भात पाहिल्यात. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा.